मनावरून असते ती. पण खरं सांगू तुम्हासनी लई प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. मीच मेली आज वरीसभर झालं त्यांच्याशी खटाळपणाने वागले. त्यासनी कामगिरीवर जायला भाग पडलं. पण त्या मेल्या खानाच्या कैदीत पकडल्याची खबर कानावर जिसपासून आली तिथपासून अक्षरशः उडालाय बघा माझा. काय बी कळना झालंय. परत ओटी भरली. अगं बाई पण येऊ मेला खावीस त्याचा बाप येतात खानाल्या. अरे मग इथं कशाला आलायस? मरायला आलायस वय? अगं मरायला नवा तुला पळून घ्यायला आलोय. बोकड मेला का र? मराठ्यांची पोर म्हणजे तुला तुझ्या गोशातली नाजूक बीबी वाटली वय ना? कुणी बी येऊन ताकद घालून पळवाया. अरे मोकळा मी मला एकटीला गवसली म्हणून भ्या गावतोयस वय ना? तुझ्यासारखे 21 जणांना भारी हा सांगून ठेवते. आणि काय र त्या झाडी मंडी कशा पाहिजे दडलायस भागूबाई वाणी? ये की असं मोर मैदानात मला बी बघू दे पळवणाऱ्याचा मोरा. हो बघ आलो. सांभाळ. ये ये मी बी तयार आहे तुझ्या स्वागताला. आता का मुकळाला बोलायचा? या मोरा या गुमान. नका 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 नका. तो जंबियात एवढा नजर कर माझ्या. तसलं धारदार हत्यार बघितल्यावर ही दिशेनं पुरण चढतो बघ. आणि भलतच काहीतरी होतं माझ्या हातनं. होऊ द्या. नवा आदम करू काय? काय करू नगर. एवढा जंबियात एवढा नजर कर माझ्या. जय काली महाकाली सटकाई धनकाई बरी आई. अरे काय र शिव्या देतोय सोय मला? नव नव माझी आई ह्या निर्वाणीची ओळखीदार देवीचा धावा करतोया. धरा दोन्ही कान. अव माझं नव तुमचं. काढा उठा बशा. आता पळवा लोकांच्या पोरी. नुसती मुंडी नको हलवून नंदी बैलावानी. देवाच्यान सांगतो ह्या मोर दुसऱ्या पंजाबी पोरीकडे तुझ्याशिवाय वाकड्या नजरेने बघणार नाही बघ. म्हणजे फक्त माझ्याकडेच वाकड्या नजरेने बघणार काय? आणि दुसऱ्याच्या पोरींकडे सरळ नजरेने बघणार? तसं बी नवा तुझ्या गळ्यासोबत. वाईस दुरूनच बोला. माझ्या गळ्यात पडायला कवापासून टपलायचा हे कवाच हेरलंय म्या. तसं नव काय पण आणखी किती दिस असं दूर ठेवणार आहेस मला? अगं त्या पक्वांना ताट पुढ्यात ठेवून का उपाशी मारतेस मला? माझा हात तुम्हासनी काय हो बायकांचा तोटा? करा वाटमारी आणि आणा पळून लोकांच्या बायका. म्हणजे लुटारू समजतेस मला? अगं मी थोडी गंमत केली तुझी. असली कसली हो मेली गंमत? कामगिरीची खबर अगोदर गडावर द्यायचं सोडून इथं फाजीलपणा करत बसलायसा. आणि हे माझ्या बाला कळलं तर ठावा आहे ना तुम्हासनी काय होणार ते. हे बघ हरणे त्या तुझ्या बाचं भय लावू नकस मला. या भागवतीचा दरारा काय कमी समजू नकस. अगं माझा पराक्रम बघून दगड मी कापत्यात चढ. खरंच? अगो बाई मग मला बी दावा तुमचा पराक्रम. माझ्या सल्ले लगीन नाशील. अगोदर पराक्रम दावा आणि मग लगीन. बायकासनी पराक्रम दावा करतो तर लगीन झाल्यावर. काय ठाव मला काय दिवे पाजळणार ते पराक्रमाचे. चेष्टा करू नकस. परवाचीच गोष्ट सांगतो तुला. त्या टकमकीच्या टोकाजवळ केळीचा गुरु दिसतोय ना? दिसला का काय? अगं तो झाडीच्या पुढं आड पाड आहे. आज 50 तरी माणसं गेली असती चेंगरून. मग काय असा छाती काढून गेलो भोर तोपच्या. या दोन्ही हातावर संबंध अशी बघतेस का माझ्याकडे? या माझ्या
तिकडे जाऊ नगस. अगं मुलतानी मातीत कमावलेले पोलादी खांब आहेत खांब. माझा तो पराक्रम बघून तुझ्या बानं मला एकदम लढाईचं काम घेऊन धाडलं बघ. आणि खानाचा हल्ला येताच पाठीला पाय लावून पळालात ना. घ्यायला का मी भित्री भागवा. खानाचा हल्ला आला रे आला. मी दारुळ्याच्या पोटात बसलो आरामात दिली वडीत. एवढ्या खानानं समजासनी कैद करून टाकलं. मग मास्तर उठलो आणि सडकून धावून माझा त्या खानाला म्हणालो एक असा मैदानात कुस्तीला एका पगडीत गडबड करून टाकतो तुझं. बरोबर खान असा घाबरला त्याने मला एकदम तोफाच्या तोटी देण्याचा हुकूम दिला. आणि तो खानाचा हल्ला येताच मुडदाच पडला असेल ना हो तुमचा. जा असा दंड टोपून छान राहिलो तोफाच्या मारो पवित्रात उभा. तो उडाली आणि मग आपला म्या बी उडाला आकाश मनात. वरच्या वर झाला तो तोफाचा गोळा आणि आलो धावत तुझ्याकडं. अगं ह्या 12 मावळ्यामध्ये माझ्या आणि पराक्रमी गडी गावाचा ना दुसरा. तकडं खानाच्याच तावडीत सोडून शर स्वतःचा जीव वाचवण्याचा असला काय जाळायचा तुमचा पराक्रम. अरे त्यांची मी सुटका केली बघ. त्याबरोबर गोळा नेम धनुच्या भिरकावला माग मोठं खिंडार पाडलं तटाला. त्याबरोबर समज मावळं पळालं बघ खानाच्या हातावर तुरी देऊन शान. प्रभूजी परमान आता तरी लगीन भाषेल ना माझ्या संग. हो पण एका अटीवर. अजून मी ही फट आहे तुझ्या माझ्यामध्ये. आता फक्त तुम्ही एकच काम करा. येतच अगं एक का हा करतो झट बोल. थांबा असा पराक्रम तर मला तुमच्या मड्याशीच लगीन करायची पाळी आहे. तेव्हा तुम्ही असं करा. माझ्या बाकडे जाऊन रिसर लग्नाची मागणी घाला मला. छान. बापरे म्हणजे त्या घ्या म्हातारा येता बरं उभं करून परस्पर निकाल बेस दिसतोय तुझा. आपल्या भाषेत मी होणार नाही तुझ्या बरोबर उभं राहायला. अहो ऐकणाऱ्याची छाती दडपून जावी असा पराक्रम केल्याच्या बाता झोपता आणि माझ्या बाला सवय ह्योच काय तो तुमचा दरारा. नाही म्हणजे घाबरत नाही मी. तुझा बा पडला महाराजांच्या मर्जीतला अधिकारी आणि मी त्याच्या हाताखालचा हुजऱ्या. पडला की हे जमायचं कसं. तुम्हाला हे जमायचंच नाही. तुम्ही हे असेच कसे ग. नावाप्रमाणे भागूबाई. मराठ्यांच्या मुली मर्दाच्या मर्दपणावर भ्यातात. तुम्हाला ठावा आहे ना. आणि मी काय मरद कमी हवंय. बघ 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 माझ्याकडे बघ. की नाही मर्दावानी. काय फोबाड मेल्या मर्दाचं. अव असंच जाऊन शान थोडं आरशामोर उभं राहावा म्हणजे कळल तुम्हाला. मर्दावानी दिसतंय सा की मुडद्यावानी ते. मला कसा दादला हवाय सांगू तुम्हाला. ऐका बाई मला हवा असा वरदान. बाई मला हवा असा वरदान. कानामध्ये चौकट रुपयाचं
मला हवा असा वरदान बाई मला हवा असा वरदान बाई मला हवा असा वरदान मला कसा दादला हवाय तर तुमचा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा आता म्हणजे माझ्या संग लगीन नाणार नाही नाही माझ्यावर प्रेम नाही तुझं मुळीच नाही मग आता जगून तरी काय उपयोग आता जातो ते टकमकीच्या टोकामध्ये उडी जाऊन जीव देतो अगं बाई खरंच गेली ती काय जीव द्यायला जरा थोडी थट्टा केली तर भलतं संकट ओढवलं आता बाई काय करायचं या कर्माला मेलो धावा धावा साप साप मला कुणीतरी वाचवा रे बाबानो साप साप आणण्यात पण तू तरी वाचव जीव आपला साप अहो कुठं आहे साप त्या पलायला जावे तिथं आहे ना मग तुम्ही कशा बाई किंचाळताय साप असल्या का अगं टोचल्या मला कडकडू अगो बाई खरंच की काय कुठं कुठं टसलं तुम्हाला कुठं अगं बाई इथं आले 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 कळाले कळाले अहो, दाखवते. कळाले मरतो आता आज नको असं वंगाळ बोलू देवा मला नेलं आणि माझ्या राजाला वाचव आणि कशाला या बघ्या करतात त्रास घेते मी चाललो अहो तुम्हीच माझं सरदार आहे सा तुम्हीच माझं धन सावित्रीवाणी मी बी येईन तुमच्या माग अगं पण माझ्या प्रेम नाही ना का तुझं काय हो लई प्रेम आहे माझं तुमच्यावर पण जीव ओवाळून टाकला मी तुमच्यावरती आता कसं वाटतंय हो तुम्हाला माझ्या बाळा आता माझ्या अर्ध्या काळात थांबले ते बघ बरं वाटतंय ना तुम्हाला नाहीतर माझ्या बाळाला सांगते दवा आणायला तुझ्या मला बोलू नको या परीत माल्याला चालेल मला अरे साप चावला म्हणून अशी कडकडून मिठी मार्ग मला अरे असं काय करताय सवय येणावानी अगं आता माझ्या अर्ध्या कळ्या थांबल्या ती आणि या चावलेल्या सापाला वाय ग हात झाकून उतरती होत दिल कसे गारेगार होते परमेश्वरा असा रोज सापडत रे मला या चुकासाठी हजार तयारी माझी जळलं मेलं लक्षात दे कशी गंमत केली एका माणसाची म्हण तुमच्या संग आणि म्हण काय तुमच्या संग लगीन होणार नाही आता तू नाही तुझा बाग लगीन करी माझ्या संग तुमच्या काय जिभेला हाडबीड आहे की नाही बरोबर ओळखली की नाही तुझ्या मनातलं चला बोलू नका माझ्याशी म्हणजे मुख्या करायचं म्हणतेस काय ठीक त्याला मग तयारी आहे आपली फाजीलपणा करूच नका सांगून ठेवते तुम्हाला अगं फाजीलपणा करत नाही तिरेम करते तिरेम हरणे लाडके काही येडं की खुळं होतो मग
तुम्ही कोणी बघेल ना कोणीतरी. बघू दे कुणाच्या बाळाचं बघा मला. असं काय होतं? सोडा ना माझं. बाळाचं भय आलं मला. अहो ती बघा माणसं, समधी माणसं टवकारून बघतात आपल्याकडे. आपल्याला हा ए, बघू नका गुलामान उडवा जात्यात. मला बाई भ्या वाटतो. माझ्या बाळाला कोणी सांगितलं तर. अगं मी असताना भीतेस कशा बाळ. तुझा असा हात धरून विचारतो तुझ्या बाळाला एकदा माझ्या भोर यायला हवा होता तो. एकदा माझ्या भोरत यायला हवा होता तो. आय 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 मेलो मेलो ठार मेलो. काय झालं? आम्ही आटपलो आता. आता सांगायचं की नाही तुम्हाला? अगं काय सांगू हरिणे. समोर बघ कसा डुलत डुलत येतोय तो. कोण साप? नव तुझा बाप. माझा बाप. अरे बापरे, माझा भाई येते. आता हो काय करायचं? आता हा तुमचा फाजीलपणा त्यांच्या कानामध्ये आला तर काय करायचं? भरली आमची 100 कुठं झाली आणि मी तिच्या पल्ल्यात पडलो. माझ्या आई आता सगळं यात देवा सांगतो ह्यामुळे परान गेला तरी कोणा संग पिरण करणार नाही. आता तोंड मिटायचं की गुमान? अगं 2 मिनिटाची वेळ आली आता बघ. कडे खायचो तुझा म्हातारा. आता साठी उलटली त्याची. घसारा केलं ना तर आपण ही भाजी. अहो इथं का चिटकून उभं राहिला असं मला? जावा मोर, मी बघते समज. गुमान हो रही असा. बा मी तुमची हरणी. रे होय तू है. मला वाटलं मोगलाचा एखादा हेरबीर हाय की काय. त्यो खवास खान स्वराज्यात घुसल्यापासनं लई सुळसुळाट झालाय त्या मोगली हेरांचा. आणि या आडराणात